नमस्कार, मी प्राजक्ता चिटणीस. पी स्क्वेअर मराठीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. नुकताच रणपती शिवराय स्वारी आग्रा हा चित्रपट आपल्या भेटीस आला आहे. हा चित्रपट कसा आहे याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा आपण लहानपणापासूनच ऐकल्या आहेत, त्यामुळे चित्रपटाची कथा काय असणार याविषयी आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे. असं असलं तरी या चित्रपटातील संवाद, या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन यामुळे या चित्रपट शेवटपर्यंत आपल्याला खिळवून ठेवतो. या चित्रपटामध्ये अभिजित श्वेतचंद्र आपल्याला छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळतो. अभिजितची ही भूमिका साकारण्याची ही पहिलीच वेळ असली तरी त्याने चांगलं काम केलं आहे. पण असं असलं तरी पुनीत इस्साळ, समीर धर्माधिकारी या कसलेल्या अभिनेत्यांच्या समोर तो खूपच कमी पडला आहे. कारण ज्या दृश्यामध्ये समीर किंवा पुनीत आहे त्या दृश्य ही त्या दोघांनीच खाऊन टाकली आहेत. तसंच ह्या चित्रपटात त्या दोघांसोबतच मृणाल कुलकर्णी, अजय पुरकर, निखिल राऊत, दिग्पाल लांजेकर यांनी खूपच चांगला अभिनय केला आहे. चित्रपटगृहातून बाहेर पडताना आपल्याला दोनच कलाकार लक्षात राहतात आणि ते म्हणजे औरंगजेबाच्या भूमिकेत असलेला समीर धर्माधिकारी आणि बहिर्जींच्या भूमिकेत असलेला दिग्पाल लांजेकर. दिग्पालने आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. त्याच्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. पण असं असलं तरीही या चित्रपटातील एक दृश्य नक्कीच खटकतं. या चित्रपटामध्ये बहिर्जी नाईक हा मुघलांच्या एका गुप्तहेराचं पाठलाग करतो आणि त्यानंतर दोघांमध्ये हाणामारी होते असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पण ही हाणामारी सुरू असताना एक भिंत पडते. ही भिंत ही खरी नसून खोटी आहे हे आपल्याला क्षणात जाणवतं. दिग्पाल सारख्या अनुभवी दिग्दर्शकाकडून नक्कीच हा आपल्याला अपेक्षा नाही आहे. दिग्पालने यापूर्वी देखील खूपच चांगल्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे आणि त्याने या चित्रपटात देखील जीव ओतून काम केलं आहे. दिग्पालच्या चित्रपटांचा आणखी एक USP म्हणजे त्या चित्रपटाची गाणी. पण या चित्रपटातील भारूड वगळता कोणतंच गाणं आपल्या ओठावर उडत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजवरच्या सगळ्या चित्रपटांमध्ये आपण त्यांना हाणामारी करताना किंवा किल्ले जिंकताना पाहिलं आहे. पण ह्या चित्रपटामध्ये छत्रपती शिवरायांची एक वेगळी बाजू मांडण्यात आली आहे. ते कशा प्रकारे हळवे होते, जेव्हा त्यांना तह कळायला लागला किंवा त्यांचे जे जवळचे साथीदार आहेत त्यांचे जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांची अवस्था कशी असते, हे जी छत्रपती शिवरायांची एक हळवी बाजू आहे ती दिग्दर्शक लांजेकरने या चित्रपटामध्ये खूपच चांगल्या प्रकारे मांडली आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सगळ्याच प्रेमी असणाऱ्या लोकांसाठी हा चित्रपट हा पर्वणी आहे. त्यामुळे हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहातच पाहावा. आणि यांसारखेच व्हिडिओ पाहण्यासाठी पी स्क्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.